आपल्या महाराष्ट्रात पृथ्वीला पडलेला खाऱ्या पाण्याचा सगळ्यात मोठा खड्डा। महाराष्ट्र दौऱ्याच्या 44व्या एपिसोडमध्ये मी जातोय सुलतानपूरवरून लोणारला। लोणारच्या बस स्टँडवर उतरलो आणि मॅपवर टाकलं गोमुख टेम्पल। चालत 10 मिनिटात मी त्या गोमुख मंदिराजवळ आलो। इथे 12 महिने चालणारी ही गोमुख दार आणि समोरच लोणारच्या रहस्यमय सरोवराचा जबरदस्त व्ह्यू। खाली उतरताना सुरुवातीच्या पायऱ्या तर एवढ्या उंच होत्या की त्या खाली नाही वरती घेऊन जातील असं वाटत होतं। वाटेत मला पहिलं लागलं ते पिरामिड सारखं दिसणारं कुमारेश्वर मंदिर, ज्याच्या समोरच होती माँ सीतेची नाणी। थोडं पुढे गेल्यावर पुरातत्व खात्याची जागा संपली आणि फॉरेस्टचा एरिया सुरू झाला। जवळ श्री यज्ञेश्वर मंदिर होतं, त्याला दैत्यगुरु शुक्राचार्यांची वेधशाळा म्हणतात। या लोणार सरोवराभोवती भरपूर मंदिर आहेत आणि याच माळ्यातला पुढचा मणी होता रामगया मंदिर। यात फक्त प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे, पण तिच्या समोर उभं राहिलं किंवा सीता आणि लक्ष्मण उभे तसं भासवणाऱ्या 2 सावल्या दोन्ही बाजूला पडतात। या जंगलात मी आता एकटा होतो म्हणून पुढे जायला पावलं झपझप उचलायला लागलो। कमळजा मातेच्या मंदिराजवळ आलो तेव्हा काही लोक दिसायला लागले। लोणार गावाचं हे आराध्य दैवत आहे। माझ्या समोर होतं उल्कापातानं तयार झालेलं खाऱ्या पाण्याचं जगातलं एकमेव सरोवर। समुद्रापेक्षाही कितीतरी पटीने याचं पाणी खारट आहे। जास्त वेळ नव्हता म्हणून लोणार बघत बघत रिव्हर्स गिअर टाकला आणि माघारी निघालो। संध्याकाळ होत चालली होती म्हणून लवकर बस स्टँडवर आलो आणि सुलतानपूर गाडी धरली। तिथं ऋषीभाऊंच्या शॉपवर माझ्या बॅगा होत्या। निरोप घेताना त्यांनी लस्सी बाजली वेपर्स घेऊन दिले आणि माझा पुढचा प्रवास सिंदखेड राजाकडे सुरू झाला।